पालकांना त्यांचे जर कोणी या ठिकाणी प्रतिनिधी असतील त्यांना विनंती की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन थांबा. आपल्यासमोर ड्रॉ केला जाईल. मॅचच्या सुरुवात 3 षटकांची मॅच. पहिला बॉल. पहिलाच बॉल ऑन साइडला पुल केलाय. पाण्याला म्हणतात द्रव्य आणि पहिल्या बॉलचं पृथ्वीराज यादव यांनी स्वागत केलंय भव्य. बॉल सीमारेषा पार. व्हेरी फर्स्ट बॉल मारलाय षटकार. रांझणे बॉल क्रमांक दुसरा टाकला. पाठीमागच्या बाजूला लॉंग लेगला बॅकअप आहे. खेळाडू वेगाने आले, तत्परतेने आले बॉलवरती. डावखुरी हाताने या बॉलला स्ट्रायकर एंडला थ्रो केलेला आहे. सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळालेली आहे. स्ट्रायकर एंडला आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतील. तालुका पाटण गाव आहे मराठवाडी. गणेश शिंदे स्ट्रायकर एंडला बॅटिंग करतील. याच मैदानावरती एक बाईक आपल्या नावी करणारे गणेश शिंदे तयार. वेगळ्या धाटणीचा स्ट्रोक इथे खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. एका बाजूला खुल्या गटाचं क्रिकेट खेळणार आहे पृथ्वीराज यादव. 7 वरती बॅटिंग करतो. एका बाजूला रांझणी गावचे ऑलराऊंडर खेळाडू अजय रांझणे ओव्हर नंबर 1 मध्ये गोलंदाजी करतायत. 3 बॉलचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या आहे 8-0 गडी बाद. ऑन साइडला हाय बॉल मिड विकेटला क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये विसवलाय. पकडलीये मनोज जवळ यांनी चांगली कॅच. धक्का क्रमांक पहिला. आयुष 11 पाटण वॉरियर्स या टीमला पृथ्वीराज यादव इथे माघारी. थँक्यू. आयुष 11 पाटण वॉरियर्स आपला एक खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण पाठवा. पहिलाच बॉल आल्या पावली समोर खेळलाय. फटक्यातली लांबी कमी पडलीये. स्वतः अजय रांझणे आपल्या फॉलो थ्रू मध्ये प्रयत्न करत होते, परंतु या बॉलच्या पाठीमागे 2 धावा अंकित केलेल्या आहेत. फटका मिसहिट होता. बॉल फार काळ हवेत उभा राहिला होता, परंतु या बॉलच्या पाठीमागे 2 मिळालेले आहेत. रोहित मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3 वरती आयुष 11 पाटण वॉरियर्स या टीम कडून मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. शेवटच्या आता एका बॉलचा खेळ बाकी आहे. एकूण धावसंख्या 10. एक गडी बाद. स्ट्रायकर एंडला फलंदाज रोहित तयार. टप्पा पडल्यानंतर बॉल राईज झालाय. बॉल डॉट आलाय. षटक क्रमांक 1 चा खेळ आता संपलेला आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करताना आयुष 11 पाठण वॉरियर्स या टीमने धावा बनवलेल्या आहेत 10. एक गडी बाद. थँक्यू. ओव्हर नंबर 1 चा खेळ संपलेला आहे. ओव्हर नंबर 2 साठी गोलंदाजी मार्गवरती विकास सावले
ओव्हर नंबर 2 साठी येत आहेत. गाव आहे भामगर. गोलंदाजी मार्गवर तयार. बॅटिंगमध्ये गाव आहे मराठवाडी. नाव गणेश शिंदे. उजव्या स्टीच्या बाहेर ठेवलेला बॉल पंचांनी सांगितलं की हा व्हाईट बॉल आहे आणि हा बॉल पुन्हा एकदा टाकावा लागेल. पाटण विरुद्ध जावली तालुक्याच्या बाजूने हा सामना जर आपण पाहिला, एका बाजूला आयुष 11 पाटण वॉरियर्स यांच्या विरोधामध्ये मैत्री ग्रुप जावली. खोलवर टप्प्याचा बॉल मनगटाच्या साह्याने बॉल ऑन साईडला वळवलाय. खेळाडू आहेत वेगाने बॉलवरती आले. बॉलची फेकी होते. स्ट्रायकर एंडला म्हणजे टार्गेट केलेला आहे गणेश शिंदे यांना. तिसरीचा प्रयत्न आणि इथे काय झालं? सीमारेषे लगत बॉल थांबवण्याचा प्रयत्न. 4 धावा धावून काढलेल्या आहेत या बॉलवरती. म्हणजे ना नफा ना तोटा. पुन्हा एकदा त्या प्रकारचा प्रत्यय आलेला आहे. या अगोदर देखील अशा प्रकारचा प्रत्यय मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे, की फलंदाजांनी 4 धावा धावून काढलेल्या आहेत. धावा कशाही येवोत धावा येणं महत्वाचं आणि त्या धावा आता येत आहेत. एका बाजूला गणेश शिंदे पुन्हा तयार. चला टॉससाठी रिपोर्टिंग करा. ब गटातली पहिल्या फेरीतली शेवटची मॅच. कराड फायटर्स विरुद्ध परी 11 महाबळेश्वर. अंपायर क्वालिटीचं वाईट डावीशी सोडून जाणारा बॉल आहे असं पंचांनी या ठिकाणी कळवलेलं आहे. हेमंत कोळी सर या ठिकाणी सांगतात की इट्स अ वाईट दिशा इन बॉल. बॉल पुन्हा टाकावा लागेल. विकास सावले यांना. दोन्ही खेळाडू ऑलराऊंडर एका बाजूला. गणेश शिंदे तयार. पटका मिस इट. बॉल हवेत. खेळाडू 3 वेगाने परंतु निर्जन सळी बॉल टप्पा घेतोय. आणखीन एका धावेचा प्रयत्न केला म्हणजेच काय 2 धावा एकूण या बॉलवरती मिळालेल्या आहेत. धावसंख्या धावफलकावरती आता आलेली आहे बॅटिंग करताना. धावसंख्या 18. तब्बल 2च बॉलचा खेळ संपलेला आहे. अजूनही 4 बॉलचा खेळ ओव्हर नंबर 2 मध्ये बाकी आहे. म्हणजे धावसंख्येची सरासरी जर आपण प्रति ओव्हरच्या पाठीमागची जर आता पाहिली ना तर ती चांगली आहे. 13.50 ची सरासरी. ओ लाईन मिस करून बसले. टप्पा पडल्यानंतर अंगाला भेदणारा बॉल. त्याच्यावरती मिळेल एक सिंगल लेग बाईची धाव. त्यानंतर महाबळेश्वर विरुद्ध कराड अशी मॅच होईल. अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी. एका बाजूला रोहित बॅटिंगमध्ये तयार. रोहित यांनी आतापर्यंत 2च बॉल खेळले आणि अवघ्या 2च धावा बनवलेल्या आहेत. लाईन मिस करून बसले. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा खाली राहिला. बॅट वरतून आली. बॉल डॉट आला. रिप्ले टेलिकास्ट. या बॉलची क्रिया. बॅट वरतून आली. बॉल आला तो डॉट. म्हणजे योग्य अंदाज बांधू शकले नाही या बॉलला खेळण्याचा. रोहित पुन्हा तयार. गुणवत्ता या खेळाडूकडे आहे. ऑन साईडला बॉल वळवला आडव्या बॅटने. लॉंग लेगचे खेळाडू वेगाने बॉलवरती आलेले आहेत. बॉलची फेकी करतील डावखुरी हाताने. दुसरीचा प्रयत्न चालवलाय आणि हो, यष्टीरक्षकाकडे संधी होती आणि त्या संधीचं सोनं केलं आणि फलंदाज रोहित धावचीतच्या स्वरूपामध्ये होतील रनआउट. चला टॉससाठी रिपोर्टिंग करा. थँक्यू. मैदानाच्या आतमध्ये आता बॅटिंगसाठी येत आहेत. मिडल ऑर्डरमध्ये तालुका पाटण, गाव आहे वरांडेवाडी आणि या गावचा एक फिरकी गोलंदाज ऑलराऊंडर खेळाडूच्या यादीमध्ये येणारा खेळाडू म्हणजेच विशाल वरंडे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. एका बाजूला विकास सावले गोलंदाजी मार्गवरती आहेत, ज्यांनी 5 बॉल हाताळले आणि 9 धावा खर्च केल्या. त्याच्यामध्ये 2 दिशाहीन बॉल त्यांनी हाताळलेले आहेत. शेवटचा बॉल या ओव्हरचा बाकी. 3 ओव्हरची मॅच. स्ट्रायकर एंडला विशाल वरांडे तयार. बॅटिंग मध्ये तयार होतील. आपटलेला बॉल राईज झाला आणि शेवटचा बॉल इथे निर्धाव टाकलेला आहे. 2 ओव्हरचा खेळ संपलेला आहे. प्रथम बॅटिंग करताना आयुष 11 पाटण वॉरियर्स या टीमने धावा बनवलेल्या आहेत 20. 2 गडी बाद.
अजूनही शेवटच्या एका ओव्हरचा खेळ बाकी आहे. यानंतर आपण ड्रॉ करणार आहोत, टॉस करणार आहोत. रिपोर्टिंग करा टॉससाठी. परी 11 महाबळेश्वर विरुद्ध कराड फायटर्स. आपण या. आपला इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेकीचा कौल होणार आहे आणि तो आपण करूया. या ओव्हर नंतर आपला टॉस कंपल्सरी केला जाईल. साई साईच्या 11 यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये एखाद्या खेळाडूने जर अर्धशतक झळकवलं तर त्यासाठी एक विशेष पारितोषिक आहे. ₹500 कॅश प्राइज त्यांना देण्यात येईल साई साईच्या 11 कडून. जर एखाद्या खेळाडूने क्रिकेट स्पर्धेमध्ये अर्धशतक झळकवलं तर. गणेश शिंदे यांनी या ओव्हरच्या पहिल्या बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे. अपनी झलक सबसे अलग बॉल सीमारेषा पार. षटकार. गणेश शिंदे यांनी आता मोठ्या फटक्यांचा धुडगूस घालायला सुरुवात केली. गोलंदाजी मार्कवरील संदीप साळुंके. पप्पू वेगाला प्रत्युत्तर देऊ शकले नाही. वेगाने टाकलेला बॉल गणेश शिंदे यांच्या अंगाला जाऊन भेदतोय. आलाय तो डॉट. दोन्ही खेळाडू ऑलराऊंडर एकामेकासमोर. जावली तालुक्यातील दुंद गावचे संदीप साळुंके पप्पू तर एका बाजूला मराठवाडीचे गणेश शिंदे. पायांचा वापर केला. ऑन साईडला बॉल खेळला. सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे. दुसरीचा प्रयत्न बघता बघता चालवला. 2 धावा या बॉलच्या पाठीमागे येत आहेत. आणि निश्चित गणेश शिंदे यांचा प्रयत्न हाच राहील की जास्तीचा स्ट्राईक करण्याचा. कारण ज्या प्रकारची बॅटिंग त्यांनी पाठीमागच्या मॅचमध्ये केलेली आहे. पाठीमागच्या मॅचमध्ये मिळवलेला सामनावीराचा पुरस्कार आणि आता वैयक्तिक 15 धावा त्यांनी बनवलेल्या आहेत. अजूनही या ओव्हरमध्ये 3 बॉलचा खेळ बाकी. धावसंख्या 28. 28. शेवटचे निर्णायक 3 बॉल. गणेश शिंदे तयार. या बॉलला पाठवलं डीप कव्हर सीमारेषेच्या पलीकडे. आयुर्वेदिक वनस्पती आहे मुळा आणि गणेश शिंदे यांचा फटका आहे. नाद 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 खुळा बॉल सीमारेषा पार. षटकार. थँक्यू. त्याचबरोबर ज्यांचं शुभागमन या क्रिकेट स्पर्धेला होताना आपण पाहत आहोत. सातारा प्रीमियर लीग या क्रिकेट स्पर्धेचे प्रमुख आयोजक, त्याचबरोबर उरमुडी विभाग क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष, त्यांच्या माध्यमातून पहिल्यांदाच उरमुडी परिसरामध्ये डे नाईट क्रिकेट स्पर्धा आपण सर्वांनी पाहिली. आमचे सर्वांचे लाडके मित्र सुशील दादा डपळ यांचा शुभागमन मुख्य व्यासपीठावरती होत आहे. सुशील दादा, आपलं मनापासून सहर्ष स्वागत, वेलकम, सुस्वागतम. गणेश शिंदे यांनी गगनाच्या गाभाऱ्यात षटकारांचं तोरण विणायला सुरुवात केली. काय बॅटिंग केली गणेश शिंदे यांनी मैदानाच्या आतमध्ये. सर्वाधिक मागणी असणारा आयकॉन कॅटेगरीच्या यादीमधला गणेश शिंदे स्ट्रायकर एंडला बॅटिंग करतायत. शेवटचा एक बॉल. 40 धावा धावफलकावरती. संदीप साळुंके पप्पू पुन्हा तयार. गुणवत्ता याही खेळाडूकडे आहे. खोलवर टप्प्याचा टाकला बॉल. आपली गुणवत्ता शेवटच्या बॉलवरती सिद्ध केली आणि शेवटच्या बॉलवरती आले सिंगल धाव. लेग बाईची 41 बनवलेले आहेत. आयुष 11 पाटण वॉरियर्स या टीमने 42 बनवायचे आहेत. मैत्री ग्रुप जावली या टीमला. आपण करूया पुढील मॅचचा टॉस. थँक्यू सो मच. टॉस आपण करणार आहोत आणि दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती करूया की आपण टॉससाठी या. परी 11 महाबळेश्वर संघ सकाराम शेठ कदम यांचा संघ आहे, तर दुसऱ्या बाजूला कराड फायटर्स संघ. कॅप्टन या लगेच. राजू कंक यांना विनंती असेल आपण टॉससाठी या. अक्षय मोरे, आपल्याला विनंती आहे लगेच या आपण टॉससाठी. कराड फायटर्स टीम, आपल्याला विनंती आहे कॅप्टनना लगेच पाठवा. कराड तालुका क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष सागरजी पाटील साहेब यांना देखील विनंती आहे की आपण देखील मुख्य व्यासपीठावरती या. टॉस आपण करत आहोत. विनंती करूया सुशील दादा डपळ यांना विनंती करूया. दादा, आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी आम्ही टॉस करत आहोत. आता इथून पुढे 2 तालुक्यांमधील महत्वाची लढत, एका बाजूला कराड तर दुसऱ्या बाजूला महाबळेश्वर, असा सामना आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही कॅप्टन आमच्या बरोबर जोडले गेलेत. सुशील दादांच्या शुभ हस्ते टॉस आपण करणार आहोत. टेल, हेड दोन्हीपैकी एक मागायचे. कराडकडून कॉल दिला जाईल. हेड इज अ कॉल, बट इट इज अ टेल.
महाबळेश्वर परी 11 महाबळेश्वर संघाने टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल? अक्षय, आता तालुक्याची टीम म्हणून तुम्ही खेळताय. ज्या पद्धतीने आपण मॅचेस पाहतोय, अप्रतिम मॅचेस पाहायला मिळतायत. कशा पद्धतीने टीम बांधले? टीम बांधली आहे. के-एस-केचे 2 असिस्टंट आहेत. तर मी निखिल जाधव खेळतोय का या मॅचमध्ये? यार अनफॉर्च्युनेटली तो आजारी झाला. तो येणारच होता. पण नाही येऊ शकला. राजू कंक यांच्याबरोबर बोलणार आहोत. राजू दादा, ज्या पद्धतीने आपण संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये पाहतो, की कराड तालुक्याची रबर बॉल क्रिकेटची टीम म्हटलं की सर्वात स्ट्रॉंग म्हटली जाते. प्रेक्षक देखील कराडची मॅच असले की आप इकडे मैदानाकडे येत असतात. बॅटिंग करायची आहे, किती धावसंख्या स्कोरवरती उभी कराल? आम्ही 60-65 पर्यंत करण्याचा प्रयत्न करू आणि चांगला गेम होईल. संपूर्ण कराड तालुक्याचे फॅन्स बरेचसे आपल्याला इकडे पाहायला मिळत आहेत. सागरदादा पाटील देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. ज्या पद्धतीने आपण पाहतोय, बाई संघाने गेल्या वर्षी ही क्रिकेट स्पर्धा जिंकली होती. कराड तालुक्याचा मानस असेल या वर्षीची ही स्पर्धा जिंकण्याचा? हो, नक्कीच. कारण रबर म्हटलं तर कराडचं नाव जरा पुढे येतं. बघूया आणि खेळ पण तसाच करू आम्ही. थँक यू सो मच. सुशील दादा यांच्याबरोबर आम्ही बोलणार आहोत. सुशील दादा, डे नाईट फॉर्मॅटमधील उरमुडी परिसरातील किंवा उरमुडीमधील सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा यावर्षी यशस्वी झाली. प्रेक्षकांची देखील गर्दी आपल्याला पाहायला मिळाली आणि ज्या पद्धतीने नियोजन थोडंसं लेट झालं, परंतु डे नाईट केली. अप्रतिम स्पर्धा होती. पावसाळी क्रिकेट सुरू झालं की गोगवे गावची स्पर्धा घेते. या स्पर्धेबद्दल तुमचे 2 शब्द. नक्कीच स्वर्गीय विजयदादा देसाई चषक पर्व तिसरे आहे आणि मी पहिल्या दोन्ही पर्वांना बघितलं आहे आणि यावेळी सुद्धा मी आलो आहे. तर खरोखर खूप चांगली स्पर्धा तुम्ही आयोजित करता आणि लोकांना उत्सुकता असते कारण की 2 गाव एक संघ किंवा तालुका हा तर थोडीशी जुगलबंदी बघायला मिळते. चांगला खेळ बघायला मिळतो आणि तोच तुम्ही दाखवण्याचा प्रयत्न करता तुमच्या या स्पर्धेच्या माध्यमातून. त्याबद्दल धन्यवाद. थँक यू सो मच सुशील दादा. आपल्याला विनंती आहे आपण बसून घ्या आणि ज्या पद्धतीने आपण पाहिलं सुशील दादा खास गावावरून या क्रिकेट स्पर्धेसाठी इकडे उपस्थित आहेत. ते गावाला होते. त्यानंतर खरं पाहिलं तर सकाराम शेठ कदम आणि आमचा आग्रह होता की सुशील दादांनी या क्रिकेट स्पर्धेसाठी मुंबईमध्ये परत यावं. अगदी रात्री ते आले त्यांनी ही संपूर्ण क्रिकेट स्पर्धेसाठी खरं पाहिलं तर विशेष सहकार्य देखील आम्हाला या क्रिकेट स्पर्धेसाठी केलंय. त्याबद्दल सुशील दादा डपळ आपलं मनापासून आभार आणि स्वागत देखील. पुन्हा एकदा जाऊया मॅचकडे. तिकडे सेकंड इनिंग आहे. 3 षटकांची लढत आपल्याला पाहायला मिळते. आता 3 षटकांमध्ये मैत्री ग्रुप जावलीला तिकडे विजय प्राप्त करायचा असेल तर धावसंख्या करावी लागेल 42. जाऊया कॉम्बॉक्समध्ये. धन्यवाद. 42 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे आणि स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी आलेली आहे. एका बाजूला अजिंक्य बेलोशे आणि निलेश शिंदे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येते. एक खेळाडू रांजणीचा आहे तर एक खेळाडू आहे जवळवाडीचा. तर गोलंदाजी मार्गवरती सळवे गावचे पृथ्वीराज यादव हे गोलंदाजी मार्गवरती येत आहेत. 42 ची गरज आहे. 22 यार्ड क्रिकेट कार्निवलचे आता या इनिंग नंतर आपण ड्रॉ करणार आहोत. त्याची आपण नोंद घ्या. 8 संघ सहभागी होत आहेत Check. या क्रिकेट स्पर्धेमध्ये. त्याचबरोबर मुख्य व्यासपीठावरती ज्यांचं शुभागमन होत आहे स्वर्गीय विजयदादांचे मित्र दीपकदादा भोसले या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. दीपकदादांचं देखील आम्ही मनापासून सहर्ष स्वागत करत आहोत. सर्वांचंच करूया मनपूर्वक स्वागत आणि पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये जाऊया. धन्यवाद. मॅचच्या सुरुवात होईल. 42 धावांची गरज आहे. येणारे बॉल 18. स्ट्राईक कोण करते तर जवळवाडीचे निलेश शिंदे स्ट्रायकर एंडला तयार. पोलीस दलामध्ये आहेत कार्यरत. पहिला बॉल पृथ्वीराज यादव राईट आर्म ओव्हर द विकेट. स्ट्रायकर एंडला निलेश शिंदे तयार. पहिलाच बॉल ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न आहे आणि पृथ्वीराज यादव यांनी पहिलाच बॉल निर्धाव टाकलाय. थोडासा पुढे सोडला होता. पायांवरती होता. बॉल डॉट आलाय. प्रत्युत्तर देऊ शकले नाही या बॉलला. बॉल डॉट आलाय. निर्धाव बॉलची सांगता होते. 22 यार्ड क्रिकेट वाहिनीच्या माध्यमातून या क्रिकेट स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट. बॉल क्रमांक 2 पृथ्वीराज यादव पुन्हा तयार. त्यानंतर आपण ड्रॉ करणार आहोत. त्याची आपण नोंद घ्या. ज्या ज्या संघांनी या क्रिकेट स्पर्धेमध्ये सहभाग घेतलाय 22 यार्ड क्रिकेट कार्निवल आपण या. त्याचबरोबर विजूभाऊ रेटरेकर यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार त्यांचे स्वागत. बॉलर तयार आणि इथे पहा बॅटची कडा घेऊन विकेटचं होतंय ते पतन. धक्का क्रमांक पहिला. मैत्री ग्रुप जावली या टीमला शून्यावरती पहिला फलंदाज माघारी. निलेश शिंदे बॅक टू द पवेलियन. बॅटची इनर एज आणि त्यानंतर बॉल सरळ यष्ट्यांवरती जाऊन आदळलाय. डावी यष्टी वाकवली या बॉलने. धक्का क्रमांक पहिला.
थँक्यू. त्याचबरोबर ज्यांचं शुभागमन मुख्य व्यासपीठावरती होत आहे, पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान खजिनदार आणि पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून आपण स्पर्धा पाहणार आहोत. 2 आणि 3 ऑगस्टला ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीस येते. पश्चिम महाराष्ट्र चॅम्पियन्स ट्रॉफी ही क्रिकेट स्पर्धा आपल्या सर्वांच्या भेटीस येते आणि या क्रिकेट स्पर्धेचे प्रमुख आयोजक विजयजी रेटरेकर सर या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. आपलं मनापासून सहर्ष स्वागत. निश्चित येणाऱ्या कालावधीमध्ये पश्चिम महाराष्ट्र चॅम्पियन्स ट्रॉफी असेल किंवा 22 यार्ड क्रिकेट कार्निवल असेल किंवा मैत्री ग्रुप जावलीच्या माध्यमातून रबर बॉल प्रीमियर लीग असेल किंवा कराड रबर बॉल चॅम्पियन्स ट्रॉफी 1.0 म्हणजे अशा बऱ्याचशा क्रिकेट स्पर्धा येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्या भेटीला येणार आहेत. बॉलर तयार पृथ्वीराज यादव राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल आल्या पावली ऑन साईडला पाठवलाय सी कॉर्नर सीमारेषेच्या पलीकडे. आपला पॅटर्न आहे हटके. आपण जेव्हा जेव्हा मैदानाच्या आतमध्ये येतो त्यावेळेस सुरुवात करतो मोठ्या फटक्याने बॉल पाठवला सीमारेषेच्या पार. षटकार. अजय रांझणे स्ट्रायकर एंडला बॅटिंग करतायत. काय बॅटिंग केली. व्हेरी फर्स्ट बॉल फेस केला आणि तोही पाठवला सीमारेषा पलीकडे कट केलाय स्क्वेअर ऑफ द विकेट. क्षेत्ररक्षक फार दूरवरतून येतील. आउटफील्ड स्लो पाण्यामध्ये बॉल थांबलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला. 2 धावा या बॉलच्या पाठीमागे मिळत आहेत. धावसंख्या धावफलकावरती आहे तब्बल 8 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. 4 बॉलचा खेळ संपलेला आहे. 42 या मॅच मध्ये टार्गेट. दोन्ही खेळाडू एकाच गावचे आहेत. अजिंक्य बेलोशे आणि अजय रांझणे एका बाजूला पृथ्वीराज यादव. खुल्या गटाचं क्रिकेट खेळणारे आयकॉन कॅटेगरीमध्ये येणारे पृथ्वीराज यादव तयार राईट आर्म ओव्हर द विकेट. हो लाईन मिस करून बसले. अजिंक्य रांझणे आपल्या फटक्यावरती नाखुश होते. बॉल आला तो डॉट. धाव मिळणार नाही या बॉलच्या पाठीमागे. शेवटच्या एका बॉलचा खेळ बाकी. धावसंख्या 8 एक गडी बाद. अजय रांझणे यांच्याकडे अबिलिटी आहे आणि ती गुणवत्ता त्यांनी येता येता सिद्ध केली. अगदी पहिलाच बॉल ज्या प्रकारे ऑन साईडला खेचला. हाई बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न मिस हिट होता. सिंगल मिळाली. एका ओव्हरचा खेळ हा संपलेला आहे. दुसरीचा प्रयत्न केला. 2 धावा आलेल्या आहेत. म्हणजे या ओव्हरमध्ये धावा आलेल्या आहेत 10. म्हणजे येणाऱ्या 12 बॉल मध्ये बनवायच्या आहेत धावा. इथून पुढे 32. थँक्यू सो मच. त्याचबरोबर पावसाळी हंगामामधील पावसाळी क्रिकेटमधील आणखी एक मोठी क्रिकेट स्पर्धा आपणा सर्वांच्याच भेटीस येते. माननीय श्री अंकुश बाबा कदम पुरस्कृत मैत्री ग्रुप जावलीच्या माध्यमातून खरं पाहिलं तर पश्चिम महाराष्ट्रातील सर्वाधिक पारितोषिके असणारी क्रिकेट स्पर्धा रबर बॉल प्रीमियर लीग 2026 ही क्रिकेट स्पर्धा आपणा सर्वांच्याच भेटीस येते. खास करून मैत्री दिनानिमित्त ही क्रिकेट स्पर्धा आपण दरवर्षी आयोजित होताना आपण पाहतो. यावर्षी 31 जुलै 1 ऑगस्ट आणि 2 ऑगस्ट रोजी ही क्रिकेट स्पर्धा गोठवली मैदानावरती होताना आपल्याला पाहायला मिळेल. प्रथम पारितोषिकासाठी आपण पाहिलं तर तब्बल 14 सायकल त्याचबरोबर 14 बोट क्लबचे वॉच आहेत का? ओके. त्याचबरोबर सायकल्स आपण पाहतोय. द्वितीय पारितोषिक या क्रिकेट स्पर्धेचं आपण पाहिलं तर 14 सायकल आणि 14 मिक्सर आहेत. त्याचबरोबर तृतीय पारितोषिक या क्रिकेट स्पर्धेचं 14 मिक्सर आणि 14 कूलर देखील आपल्याला पाहायला मिळतायत. म्हणजे या वर्षातील या सीझन मधील पावसाळी हंगामामधील रबर बॉल प्रीमियर लीग मैत्री ग्रुप जावलीच्या माध्यमातून ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा आपणा सर्वांच्या भेटीस येते. 31 जुलै 1 ऑगस्ट आणि 2 ऑगस्ट रोजी गोठवली मैदानावरती पाहायला मिळेल. धन्यवाद. षटक क्रमांक 1 चा खेळ संपलेला आहे आणि धावसंख्या आहे 10. येणाऱ्या कालावधीमध्ये या स्पर्धा आहेत. पश्चिम महाराष्ट्र चॅम्पियन्स ट्रॉफी त्यानंतर कराड रबर बॉल चॅम्पियन्स ट्रॉफी आहे. म्हणजे बऱ्याचशा क्रिकेट स्पर्धा आता येऊ घातलेल्या आहेत. बॉलर तयार. हो परफेक्ट यॉर्कर टाकलाय आणि त्या बॉलला अजिंक्य बेलोशाने सन्मान दिलेला आहे. दुसरीचा प्रयत्न परंतु दोन्ही फलंदाज एकाच एंडला. ताळमेळ बिघडला. अजिंक्य बेलोशे नॉन स्ट्रायकर एंडला थांबले आणि आता इथे अजय रांझणे यांना जावं लागेल माघारी. धक्का क्रमांक 2 मैत्री ग्रुप जावली या टीमला.
धक्का क्रमांक लागले दुसरा टीम मैत्री ग्रुप जावली या टीमला मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. मनोज जवळ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत आहेत. गाव आहे जवळवाडी आणि या गावचे आक्रमक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आले. पहिलाच बॉल ऑन साईडला फ्लिक केला, सिंगल धाव. आज अजिंक्य बेलुश यांना या मॅचची जबाबदारी घ्यावी लागेल. गोलंदाजी मार्गवरती षटक क्रमांक 2 साठी मराठवाडीचे गणेश शिंदे आहेत, ज्यांनी बॅटिंग टीमसाठी चांगली केलेली आहे. असे खेळाडू गोलंदाजी मार्गवरती. तोलामोलाचे खेळाडू एकामेकासमोर. या हंगामाला टेनिस बॉल क्रिकेटमध्ये दोन्ही खेळाडूंनी खेळ चांगला केलेला आहे. असे खेळाडू एकामेकासमोर. गणेश शिंदे विरुद्ध अजिंक्य बेलोशे. दोन्ही खेळाडूंनी हंगामाला बाईक्स मिळवलेल्या आहेत. पाठीमागच्या बाजूला बॅकअप नाहीये. लॉंग लेगचा खेळाडू फार दूरवरतून बॉलवरती येतोय. बॉलची फेकी स्ट्रायकर एंडला आणि ते मोठ्या विकेटचं पतन. मैत्री ग्रुप जावलीला धक्का लागलाय मोठा. बिग विकेट गॉन. अजिंक्य बेलोशे इथे माघारी. थँक्यू. चला फलंदाजाला विनंती आहे, आपण धावत या. आपल्याकडे सामने बरेचसे बाकी आहेत. 13 वरती 3. सुरुवात चांगली झाली होती, परंतु त्याच्यामध्ये मैत्री ग्रुप जावली या टीमला सातत्य ठेवता आलं नाही. एका पाठोपाठ एक फलंदाज माघारी चाललेले आहेत. 9 बॉल 29 ची गरज. त्याच वेळेस मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी मधल्या फळीमध्ये येत आहेत राहुल वांगडे. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत आहेत. गुणवत्ता आहे या खेळाडूकडे. आल्या पावली ऑन साइडला फटका खेळलाय आणि इथे पहा, प्रयत्नांना यश नाहीये. बॉल सीमारेषच्या पार. आल्या पावली ठोकलाय तो चौकार. थँक्यू. माफ करा. मैदानाच्या आतमध्ये राहुल धनावडे, मॅन फ्रॉम मोहाट. आल्या पावली बॉल पाठवलाय सीमारेषच्या पार. आज याच प्रकारची राहुल धनावडे यांना बॅटिंग करावी लागेल. चांगली बॅटिंग या बॉलच्या पाठीमागे केलेली आहे. त्यामुळे अशा थोड्याशा आता मैत्री ग्रुप जावलीच्या पल्लवी झाल्या असेल. मोहाट गावचा राहुल धनावडे स्ट्रायकर एंडला. सुरुवात धडाकेबाज केली आपल्या डावाची. हा बॉल समोर. खेळाडू 2 बॉलच्या खाली, परंतु कॅच पकडता आलेली नाहीये. 2 धावा या बॉलच्या पाठीमागे मिळतील. आज राहुल धनावड्यांना संधी मिळाली आहे, त्या संधीचं सोनं करावं लागेल. 19 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. 5 बॉलचा खेळ संपलाय. 7 बॉल 23 ची गरज आहे. मॅच जिवंत आहे, परंतु एका बाजूला गणेश शिंदे शेवटचा बॉल घेऊन निघतील. फटका आडव्या बॅटने खेळलाय आणि तोही पाठवलाय. एक्स्ट्रा कव्हर. सीमा रेषेच्या पलीकडे. जिंदगी के उस मोड़ पे खड़ा हूं जहां जिंदगी मुझे हराना चाहती है, लेकिन मैं बीच मैदान में लढना चाहता हूं, असा सांगणारा फटका खेळलाय मोहाट गावच्या राहुल धनावडे यांनी. मॅच जिवंत ठेवणारा फटका खेळलाय. बॉल सीमारेषा पार. षटकार. आता येणारे 6 बॉल 17 धावेंची गरज आहे. राहुल धनावडे मैदानाच्या आतमध्ये आले काय, मोठे फटके मारले काय, समीकरणामधलं अंतर कमी केलं काय. आता आयुष 11 पाटण वॉरियर्स कडून अंतिम षटकासाठी कोण बोलवलं जाईल, तर हो, ओव्हर नंबर 3 साठी बरेचसे पर्याय याही टीमकडे उपलब्ध आहेत. परंतु आता कोणता पर्याय निवडला जाईल, कारण ज्या प्रकारचे पर्याय या टीमकडे आहेत, अतुल भालेकर, विशाल वरांडे सारखे खेळाडू गोलंदाज म्हणून अनेक क्रिकेट स्पर्धा खेळणारे या टीमकडे अजूनही उपलब्ध आहेत. त्याचमुळे की काय, ओव्हर नंबर आता 3 साठी पाटण तालुक्याचा वेग बनपुरी गावचा अतुल भालेकर गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. षटक क्रमांक 3 ला सुरुवात. 6 बॉल 17 ची गरज. स्ट्रायकर एंडला जवळवाडीचा मनोज जवळ. सामना कुणाच्या बाजूने झुकेल, पाटण की जावली. 6 बॉल 17 चा थरार आहे.
6-17 मनोज जवळ स्ट्रायकर एंडला तैयार. लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. तो प्रयत्न करावा लागेल. 6 बॉल 17 धावेंचा थरार. अतुल भालेकर तैयार. गाव आहे बनपुरी. आपटलेला बॉल या गोष्टी टाळाव्या लागतील. पहिला तर वाईट दिला जाईल. वन फ्रॉम दी ओव्हर सांगितलं जाईल आणि तेच पंचांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे आता इथून पुढे अतुल भालेकर यांना यासाठी काळजी घ्यावी लागेल. आता 6 बॉल 16 ची गरज. मनोज जवळ एका बाजूला अतुल भालेकर अशी लढत. ओ लाईन मिस करून बसले. बॉल डॉट आलाय. वेगाला प्रत्युत्तर देऊ शकले नाही. काही बॉल टाकलाय. अतुल भालेकर यांनी प्रभावशाली बॉल टाकलाय. रिप्ले टेलिकास्ट पहा. क्रॉस अँगलने लाईन मिस करून बसले. मनोज जवळ बॉल डॉट. आता इथून पुढे 5 बॉल 16 धावेंची गरज आहे. मंजिल मिलेगी. तू रास्ते पे चल तो सही. राह बनेगी. मनोज जवळ तू आज कुछ तो कर तो सही. आपटलेला म्हणजे हा नो बॉल असेल कारण या अगोदर देखील वन बाउन्स पंचांनी दंडित केलं होतं आणि इथे पंचांनी सांगितलं की हा नो बॉल आहे. फ्री हिटचा बॉल. या अगोदर तेजस कोकरे यांनी अशा प्रकारची गोलंदाजी केली होती. परंतु या गोष्टी टाळाव्या लागतील. अतुल भालेकर एक चांगले क्रिकेटर आहेत. नामवंत गोलंदाज आहेत. एका बाजूला आक्रमक फलंदाज मनोज जवळ. 5 बॉल 15 ची गरज. वेगावरती स्वार होणारे अतुल भालेकर तैयार. यावेळेला काय पटका खेळलाय. कलात्मक चाबूक स्ट्रोक निघाला सीमारेषेच्या पलीकडे. मॅच जिवंत ठेवणारा मनोज जवळ यांच्या बॅट मधून आला हा फटका. एक नेत्रदीपक फोटोजेनिक स्ट्रोक षटकार. थँक्यू. आता 4 बॉल 9 धावेंची गरज आहे. जब टूटने लगे हौसले तो बस ये याद रखना बिना मेहनत के तब तो ताज नहीं होता. ढूंढ लेना अंधेरों में मंजिल. जुगनू कभी रोशनी का मोहताज नहीं होता. स्वतःच्या वाटा या स्वतःला शोधाव्या लागतील आणि अतुल भालेकर यांना त्या वाटा इथे तयार कराव्या लागतील. 4 बॉलमध्ये 9 धावा रोखायच्या आहेत तर एका बाजूला 4 बॉलमध्ये 9 धावांचा पाठलाग करायचा आहे. ओ वेग 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 आणि वेग. सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळते. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का नाही. राहुल धनावडे यांनी चांगली बॅटिंग केलेली आहे. ज्या प्रकारे 3 बॉल त्यांनी फेस केले. 12 वरती वैयक्तिक बॅटिंग करतायत. आता मॅच फिनिश कोण करणार हेच पाहावं लागेल. फलंदाज की गोलंदाज. 3 बॉल 8 ची गरज. या मॅच मध्ये चुरस वाढत चाललेली आहे. क्योंकि जीत का जज्बा जब सीने में सर उठता है ना वो खेल खेल कहाँ रह जाता है. एक जुनून बन जाता है आणि त्या जुनूनने इथे खेळावं लागेल. 3 बॉल 8. खेळाडूंची तळमळ एका बाजूला. तीन बॉल 8. राहुल धनावडे तैयार. ओ इथे काय झालं पाठीमागच्या बाजूला. बॉल चाललाय लॉंग स्टॉपला नॉन स्टॉप. इथे धावा मिळतील 4. असं वाटलं की हा बॉल चांगला टाकलाय. विकेट किपरला थांबवता आला नाही. पाठीमागच्या दोन्ही खेळाडूंना बॉल थांबवता आला नाही. फाईन लेग थर्ड मॅनला आणि त्यांच्या मधून बॉल सीमारेषा पार. आता 2 बॉल 4 ची गरज. सुदैव म्हणावं लागेल फलंदाजांचं आणि दुर्दैव म्हणावं लागेल अतुल भालेकर यांचं. कारण बॉल त्यांनी चांगला टाकला होता परंतु वेग इतका प्रचंड होता की विकेट किपरला आणि पाठीमागच्या दोन्ही खेळाडूंना बॉल थांबवता आला नाही. 2 बॉल 4 ची गरज. मॅच रंगतदार अवस्थेमध्ये एका बाजूला मोहाटचा राहुल धनावडे तर एका बाजूला बनपुरीचा अतुल भालेकर यांच्यातलं बॅटल. पाटण विरुद्ध जावली. 2-4 4-2. हृदयाची धडधड आता पाठीराख्यांची वाढत चाललेली असेल. काळजाचा ठोका चुकत असेल. पुढच्या बॉलवरती होतंय काय. 2 बॉल 4. आपटलाय बॉल. हवेत खेळलाय. खेळाडू बॉलच्या खाली येतील का. कॅच होईल का. आणि हो इथे पहा कॅच घेण्याचा प्रयत्न फसला. 2 धावा आल्या. या कॅचेस पकडाव्या लागतील. झेल फार महत्वाचे. एखादी झेल तुम्हाला मॅच मध्ये घेऊन येऊ शकते. एखादी चुकी हे पराभवाचं कारण देखील ठरू शकते. आता 1 बॉल 2 धावेंची गरज आहे.
प्रेक्षक मन मुराद आनंद घेत आहेत या पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेचा स्वर्गीय विजय दादा देसाई स्मृती चषकाचा. 1 बॉल 2ची गरज आहे. पाटण विरुद्ध जावली आयुष 11 पाटण वॉरियर्स एका बाजूला, मैत्री ग्रुप जावली एका बाजूला गाव आहे मोहाट, एका बाजूला गाव आहे बनपुरी. अशी रंगलेली लढत. 1 बॉल 2 धावेंची गरज. कंपल्सरी चेस या क्रिकेट स्पर्धेचा नियम आहे. मॅच जर टाय झाली तर कंपल्सरी चेस या नियमाच्या आधारे ज्या संघाने पहिली बॅटिंग केली आहे त्या संघाला विजयी दिलं जाईल, याच्या पण नोंद घ्या. त्यामुळे कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे. 1 बॉल 2 धावेंची या मॅच मध्ये गरज आहे. नशिबाच्या भरोश्यावरती सामना सोडून चालणार नाही. आज प्रयत्नवादी राहावं लागेल. एका बाजूला हिरो कोण होणार, राहुल धनावडे की अतुल भालेकर? प्रेशर 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 या मॅच मध्ये अनुभवायला मिळतोय. 1 बॉल 2चा थरार. पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा तालुका हाफ. 1 बॉल 2 आणि इथे काय झालं? एकच धाव मैत्री ग्रुप जावलीला मिळाली. दुसरीचा प्रयत्न परंतु मिळणार नाही यश. आणि अखेरकार आयुष 11 पाटण वॉरियर्स ने सामना जिंकला. एका टीमने सामना जिंकला, एका टीमने मन जिंकली. मैत्री ग्रुप जावली हा संघ लढला. तुमच्याही संघर्षाला सलाम आहे.